जय भीम, जय शिवराय मित्रांनो, जे कायद्याचं शिक्षण आहे, जे लॉचं शिक्षण आहे, ते करण्यासाठी आपली जी पात्रता असते, ती तर तुम्हाला 12वी पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे आफ्टर 12 नंतर तुम्ही 5 इयरचा कोर्स घेऊ शकता किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही 3 इयरचा कोर्स घेऊ शकता. पण तेही रेग्युलर शिक्षण असलं पाहिजे तुमचं. तर माझा एक मित्र होता मित्रांनो, ज्याने त्याचं 12वी आहे ते मुक्त विद्यापीठातून केलं होतं. तर त्याने मला प्रश्न विचारला होता की प्रवीण, मी 12वी माझं मुक्त विद्यापीठातून केलेलं आहे, तर मला 5 इयरचा जो LLB अभ्यासक्रम आहे त्यासाठी मला ॲडमिशन मिळेल का? तर मित्रांनो, असे बरेचसे लोक असतील जे मुक्त विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण करतात, 12वी किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण करतात. तर मला त्या सर्वांना सांगायचं आहे की मित्रांनो, मुक्त विद्यापीठातून जे तुम्ही शिक्षण पूर्ण करता, जर तुम्ही 12वी पूर्ण केली असेल किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असेल मुक्त विद्यापीठातून, तर तुम्हाला लॉच्या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन मिळत नाही. कारण लॉचं जे ॲडमिशन आहे ते रेग्युलर जे अभ्यासक्रम आहेत ते पूर्ण केल्यावरच तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळते. तो जो क्रायटेरिया आहे तो रेग्युलर अभ्यासक्रमाचा आहे. हा, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट होऊ शकते. म्हणजे सपोज तुम्ही 12वी तुमचं 10वी नंतर गॅप झाला असेल आणि तुम्ही महाराष्ट्र बोर्डाची जी 12वीची रेग्युलर एक्झाम असते ती फॉर्म नंबर 17 भरून तुम्ही रेग्युलर एक्झाम दिली असेल आणि त्यात तुम्ही जर पास झाले असाल, तुम्हाला 45% वरती तुमचे पर्सेंटेज असतील, तर मात्र तुम्ही 12वी नंतर जो 5 इयरचा BLLB अभ्यासक्रम असतो त्यासाठी एलिजिबल आहात. तसा ऑफिशियली GR आलेला आहे. त्याच्यामुळे फॉर्म नंबर 17 देऊन जर तुम्ही 12वी केली असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. परंतु जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून 12वी केली असेल तर मात्र मित्रांनो तुम्हाला ॲडमिशन भेटत नाही. लॉसाठी तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की जर तुम्हाला 12वी करायचीच आहे तर ती फॉर्म नंबर 17ने करा. महाराष्ट्र शासनाचा जो ऑफिशियली जी परीक्षा असते महाराष्ट्र बोर्डाची त्याच्याने करा, जेणेकरून तुम्हाला जर लॉ करायचाच असेल 10वीच्या नंतर किंवा 12वीच्या नंतर, तर तुम्हाला ॲडमिशन तुमचं जे आहे ते इझिली तुम्हाला भेटेल. तुम्ही त्यासाठी एलिजिबल व्हाल. तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली मित्रांनो, तुम्ही नक्की सांगा. जय भीम.